खोडकेताई बोला. अध्यक्ष महोदय, आमच्या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त संत्र्याची लागवड अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि आपण म्हणतोय नागपूरची संत्र म्हणून आपण ओळखली जातो, परंतु सगळ्यात जास्त लागवड ही अमरावती जिल्ह्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये वरुड असेल, मोर्शी असेल किंवा चांदूर बाजार भाग असेल, या भागामध्ये होतो. आणि संत्र्याचं उत्पादन असं आहे की त्या ठिकाणी दरवर्षी त्याचं उत्पन्न येत नाही. 3 वर्षातून एक वेळा चांगला संत्रा येतो, दरवर्षी ते फार कमी प्रमाणात येतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारं हे झाड शेतकऱ्याला त्या ठिकाणी जपून ठेवावं लागतं, बगीचा जपून ठेवावा लागतो. परंतु हे सर्व करत असताना आज या ठिकाणी उत्तर देत असताना त्यांनी सांगितले होय अंशतः खरे आहे. खऱ्या अर्थानं हा पायटोथोरिया जो रोग आला आहे तर तो रोगाचं लक्षणं फार विचित्र आहे आणि इतके नुकसानदायक आहे की त्या ठिकाणी हा रोग जर आला तर ते जमिनीमध्ये जीवाणू तयार होतात आणि जीवाणू तयार झाल्यानंतर ते खोडामध्ये जातात आणि खोडं सुकले जातात आणि त्यामुळे खोडं ही कुजली जातात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारी मुळंसुद्धा सुकतात आणि झाडं हे मेली जातात आणि ती पडतात. आणि याच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे खोडाच्या जमिनीलगतचा जो संपूर्ण भाग सडतो आणि त्याच्यामध्ये डिंकासारखा प्रादुर्भाव होतो, ही त्या रोगाची लक्षणं आहे. आणि त्यासोबतच जीवाणू बरेच दिवस जिवंत राहतात आणि त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे यावर्षी मे महिन्यात पाऊस आला, परंतु दरवर्षी या ठिकाणी आपण बघितलं की ज्या ठिकाणी आपण ओलिताचं पाणी जेव्हा सोडतो तर तेव्हा ते पाणी जर त्या भागात गेलं तर त्या ठिकाणी असणारा संपूर्ण बगीचा हा जळून जातो. म्हणजे पटपाणीमुळे त्या ठिकाणी हे जंतूची वाढ जास्त होते आणि त्यामुळे त्या बगीचाला नुकसान होते. आणि या ठिकाणी आपण म्हटलंय की या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठे नुकसान झालं नाही आहे, प्रश्न घ्या, आपल्या पुढे जायचंय, प्रश्न घ्या. नाही अध्यक्ष महोदय, फार महत्त्वाचा विषय. दोनच प्रश्न विचारते तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण असं म्हटलंय की याच्या अंशतः खरं आहे. तर मला या ठिकाणी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून आपण याची चौकशी करणार का, समिती नेमणार का? अमरावती जिल्ह्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी संत्रा बागायतदारांच्या शेतकऱ्यांची आपण चौकशी करणार का, त्याची माहिती घेणार का? आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई देणार का आणि किती दिवसात देणार, याचं उत्तर शासनाने द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई यांनी म्हटलं तीच वस्तुस्थिती आहे, त्याच्यात बिलकुल अजिबातही त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही अशातली बाब नाही, ते 100% सत्य आहे. परंतु ही वस्तुस्थिती जी आहे हा प्रादुर्भाव होतो, परंतु हे घडलेलं नाही. जर घडलं, नुकसान झालं, झाडाचं नुकसान झालं तर निश्चितपणे मदत करण्यात येईल, मी पूर्वी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सुमित वानखेडे.